नमस्कार, मी रवी गजे. आपण पाहत आहात जनतेचा आवाज. पत्रकार संघाच्या वतीने जागतिक महिला दिन ओतूरमध्ये साजरा. ग्रामपंचायतच्या साफसफाई महिला कर्मचाऱ्यांना साडी व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. महाराष्ट्राच्या मराठी पत्रकार संघाच्या वतीने राज्यभर सामाजिक उपक्रम सुरू असतात. त्याच धर्तीवर जुन्नर तालुका पत्रकार संघाच्या वतीने आगळा वेगळा उपक्रम हाती घेण्यात आला. ओतूर शहरातील ग्रामपंचायतच्या महिला सफाई कामगारांना महिला जागतिक दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सौ डॉक्टर छाया तांबे व पंचायत समिती सदस्य श्री प्रशांत डुमरे यांची उपस्थिती लाभली. या महिलांना सन्मान राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तसेच दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते साडी व सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला. सन्मार्थी महिलांमध्ये सौ शोभा फाले, सौ उज्ज्वला सोनवणे, सौ वैशाली जाधव, सौ माळवे, सौ वैशाली मुराद सरोदे, सौ पूनम अस्वार, सौ अनुसया गायकवाड, सौ साधना अस्वार, सौ मालती अस्वार, सौ अनिता कदम यांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर नवनिर्वाचित सदस्य डॉक्टर छाया तांबे यांचाही महाराष्ट्राच्या मराठी पत्रकार संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला. या प्रसंगी डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की आमचा पत्रकार संघ देणाऱ्यांचा संघ आहे, घेणाऱ्यांचा नाही. पत्रकार संघामध्ये गर्दीपेक्षा दर्दी हवे आहेत असेही त्यांनी बोलताना सांगितले. पत्रकार संघाच्या वतीने केलेला महिलांचा सन्मान हा प्रेरणादायी आहे. यावेळी पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुभाष डोके, ज्येष्ठ पत्रकार दादा रोकडे, माजी तालुका अध्यक्ष राजेश डोके, नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष नयन डुमरे, संपर्क प्रमुख रवी गजे, विकास गडगे, सुदर्शन मंडले, शौकत शेख, किरण पानसरे, वैभव सस्ते, रंजना घोलप, प्रवीण कर्डिले आदी पत्रकार उपस्थित होते. सन्मान सोहळा संपन्न झाल्यानंतर पत्रकार संघाची कार्यकारिणी निवड करण्यात आली. त्यामध्ये जिल्हा परिषद प्रमुख म्हणून राजेश डोके, तर महिला तालुकाध्यक्षपदी सौ रंजना घोलप, तालुका संपर्क प्रमुखपदी पुन्हा रवी गजे यांची नियुक्ती करण्यात आली. तालुका उपाध्यक्षपदी शौकत शेख, तालुका सचिवपदी सुदर्शन मंडले, तालुका संघटकपदी वैभव सस्ते यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार रंजना घोलप यांनी केले, तर उपस्थित मान्यवरांचे आभार रवी गजे यांनी मानले.